नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अक्षरा भास्करराव देशमुख। मी इयत्ता 8वी मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। मी हे पुस्तक शालेय ग्रंथालयामधून आणलेले आहे। या पुस्तकामध्ये छान अशी गोष्ट सांगितलेली आहे। हे पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या चरित्राबद्दल लिहिलेले आहे व या पुस्तकाचे लेखक आहेत मनालोही व या पुस्तकाची किंमत आहे 25 रुपये। या पुस्तकामध्ये छान एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल सांगितलेले आहे। मी हे पुस्तक वाचलेले आहे। या पुस्तकामध्ये असे सांगितलेले आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी खूपच मोठे महान कार्य केलेले होते। तसेच काही अजून महान व्यक्ती आहेत, म्हणजेच की डॉक्टर APJ अब्दुल कलाम व महात्मा गांधी असे खूपच आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू असे खूपच आहेत महान व्यक्ती, पण आपण त्यांचे कार्य विसरू नये। यांनी खूपच आपल्यासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे खूप गरीब परिस्थितीमधून आलेले आहेत। ते जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांची व त्यांच्या घरची खूपच नाजूक परिस्थिती होती, म्हणजे खूपच गरीब परिस्थिती होती। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं शाळेत जाणे पण खूपच कठीण होते, पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे शाळेमध्ये जात होते व खूप मेहनत करत होते व खूपच अभ्यास सुद्धा करत होते। त्यांना असेच एके दिवशी त्यांच्या शाळेवर एक नवीन सर आलेले होते। तेव्हा सर्व मुले बाहेर खेळायला गेलेले होते। तेव्हा तिथे एक ब्राह्मण कुळाचा एक मुलगा आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एका बाकावर बसलेले होते। ते गोष्टी करत होते। तेव्हा तो जे नवीन आलेले सर होते ते म्हणाले की तुम्ही दोघं एकत्र का बसलेले आहेत? हे ब्राह्मण कुळाचं आणि हे तर मुसलमानाचं आहे, हे धर्म, हे असं सांगत होते। आणि त्यांनी अब्दुलांना पाठीमागे बसवले, म्हणजे मागच्या बेंचवर जाऊन बसवले। तेव्हा हे जे घडलं ते मुलांनी आपल्या घरच्यांना सांगितले। तेव्हा घरच्यांनी सांगितले की तुम्हाला धर्म वेगळे करायचे असेल तर इथून शाळा सोडून आणि हे गाव सोडून निघायचे, म्हणजे तुम्ही धर्माचे बीज आमच्या मुलांच्या काळजामध्ये पेरू शकत नाही, असं त्या घरच्यांनी सांगितले। आणि त्यांना खूपच कलमा सुद्धा केला आणि चांगलं खमकी बोलले। आणि हे सर्व डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या वडिलांना सुद्धा सांगितलेले होते। आणि तेथेच त्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा तिथे आलेले होते। त्यांनी हे बघून त्यांना खूप वाईट वाटले। एक अय्यर नावाचे सुद्धा सर होते। त्यांनी जे आपले लाडके विद्यार्थी आहेत, म्हणजे जे खूपच अभ्यास करतात आणि टॉपला येतात व खूपच चांगले आहेत, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना घरी जेवायला घेऊन गेले आणि तिथे घरी जेवायला घेऊन गेले। ते ज्या अय्यरच्या बायको होत्या, म्हणजे त्यांच्या बायको होत्या, त्यांनी हे अब्दुलांना बघून त्यांनी आपल्या स्वयंपाकघरामध्ये अब्दुलांना जेवायला बसायला नाकारले। तेव्हा जे अय्यर होते त्यांनी काही न बोलता आपल्या 2 चटया घेतल्या आणि पुढच्या खोलीमध्ये टाकल्या आणि सगळ्यांना एकत्र जेवायला बसवले। हे सर्व दृश्य अय्यरची बायको दारामागून दाराआडून बघतच होती। तिला खूपच वाईट वाटले की आपण जातीचा भेदभाव करत आहोत। जेव्हा अय्यरनी दुसऱ्या वेळेस आपल्या मुलांना जेवायला घरी आणले होते तेव्हा ते जे अय्यरची बायको होती
तिने अब्दुल्लांना स्वयंपाकघरात बसवले. आपण कधीही धर्माचा भेदभाव करू नये. धन्यवाद.